कशासाठी तुम्ही आंदोलनाला बसले आहात इकडे? प्रथम तर आम्ही इकडे थोडं एका कामासाठी आलेलो. काम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना भूक लागली म्हणून बोलले मॅकडॉनला जाऊया. तर आम्ही इकडे बसलो. तर बसल्यानंतर एक 5 मिनिटानंतर आमच्या विद्यार्थ्यांचं लक्ष त्या बाकड्यावर गेलं. तर तिकडे एक कपल होतं, खूप घाणेरडं अश्लील चाळे चाललेले त्यांचे. तर त्या चाळ्याबाबतीत आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी यांच्याशी विचारणा केला. तर विद्यार्थी तुम्हाला सांगतील विषय काय. ॲक्च्युली मी इथे बसलेले समोर खायला. इथे 2 म्हणजे कपल बसलेलं. तर ते समोर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होती आणि व्हिडिओमध्ये ते एकमेकांच्या गालाला काय किस काय करतायत, त्यानंतर गालाला गाल काय लावतायत आणि म्हणजे मला बोलायलाही अख्खं लाज वाटते असं ते तिथे कृत्य चाललेलं होतं. मी यांना प्रॉपरली रिक्वेस्ट केली, म्हटलं तुमच्या मॅकडॉनल्डमध्ये हे जे चाललेलं आहे ते प्लीज थांबवा. ते जे आम्हालाच बघवत नाही आहे, इथे लहान लहान मुलं त्यांच्या मनामध्ये काय काय प्रश्न निर्माण होतील ते थांबवण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी मग मला म्हणाले की नाही ते आमचं ऐकत नाही आहे. मग मी तिथे गेले, तिथे त्यांना बोलले नॉर्मली की तुम्ही हे जे करतायत ते थांबवा. त्यांनी थांबवलं. पण नंतर ह्या ज्या आहेत स्टाफवाले, त्या स्टाफवाल्यांचं कमेंट आलं की ते किस थोडी करतायत, ते नॉर्मलच करतायत ना, करून दे त्यांना. तर हे आम्हाला कुठेतरी खटकलं आणि आम्ही इथे बसलो. जर आमच्या बोलण्यावरून जर ते निघून गेले, सॉरी म्हणाले, आम्हाला जे केलं आम्ही चुकीचं केलं, तर मग हे जर मॅनेजमेंट, एवढी मोठी मॅनेजमेंट आहे मॅकडीची, मग ह्यांच्या बोलण्यावरून ते ऐकले नसते का? मग त्यांनी तो डिसिजन का नाही घेतला की त्यांना इथे या तर ते बंद करायला हवं होतं जे चालू होतं, नाही तर त्यांना म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही इथून निघून जा, आम्हाला हे पटत नाहीये म्हणून. पण उलट ते न बोलता, ते न करता त्यांनी आम्हालाच विचारतायत की ते फक्त बसले व्हिडिओ करतायत, एकत्र बसलेत आणि किसिंग करतायत ना. किसिंग नाही करत ना, हे चुकीचं आहे. तुम्ही जर मॅनेजमेंट असून तुम्ही जर मॅनेजमेंट लेवलला तुम्ही जर असे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही करता येत, तर मग त्याचा काय अर्थ आहे? आज हे झालंय, उद्या कोणीतरी मर्डर करून गेला तरी तुम्ही बघत बसाल हा आम्ही काय करू म्हणून. मग तुम्ही एवढी मॅनेजमेंट ठेवून करता तरी काय मग इथे? आणि त्याच्यावरून ती उद्धटपणा एवढा आहे बोलण्यामध्ये. जर बोलली असती की बघा माझं ऐकत नाहीये, मी बोलते बघा तुम्ही, पण मी बोलते, एकदा पण बोलून झाली, मी दुसऱ्यांदा पण बोलते बघा म्हटलं, ते पण आम्ही पण तिला सपोर्ट केला असतं ना, हे चुकीचं आहे म्हणून. पण त्याच्या म्हणजे ते न बोलता ती काय म्हणते की हे ते लोक किसिंग नाही करत आहे. म्हणजे तुला बघायचं होतं का किसिंग करायचंय? हा फक्त व्हिडिओ बनवतात अशी बोलली ती की फक्त व्हिडिओ बनवतात ना, काय किसिंग तर नाही करत ना. म्हणजे हे चुकीचं बोलते ना. व्हिडिओ पण काढलाय त्यांचा, किती टाइम ते लोकांचं काय चालू होते, कोणते चाळे चालू होते. त्या लेडीने सांगितलं, आजी आपल्या मोठ्या ओल्ड लेडी होत्या, त्यांनी सांगितलं स्टेटमेंट आहे आमच्याकडे. मी आता फेसबुक लाईव्ह उद्या करणार होती, हे सगळं जे घडलंय म्हणून त्यांचं आमच्याकडे स्टेटमेंट आहे. हा जर कस्टमरला आवडत नाहीये, आवडणारच कसं हे सगळं? हा तुम्ही असं करायला देताच तरी कसं? मग तरी पण आम्ही काही सहन करणार नाही आणि हा स्टाफ काढला जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र मनसेचे पदाधिकारी कोण उठणार नाही. त्यांची मॅनेजमेंट बोलतायत त्यांना की बाबा सॉरी बोल. मी कशाला करून आतमध्ये गेली. अर्धा तासानंतर आले की नाही तुम्ही तुमच्या आता पण कुठे? आता पण गेले, आता पण घेऊन निघून गेली ती. बोलवा बाहेर. आणि जोपर्यंत तिला ती माफी मागत नाही, माफी मागून इथून निलंबित करा मग तिला. जर तिला नाही सांभाळता येत किंवा नाही तिच्या हाताने प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करता नाही आलं तर तिने बोलावं. तिचे मॅनेजर पण होते, त्यांना बोलावं. आणि मला वाटतं ना, मॅनेजर्स इथे असतात फक्त एका जागेकडे थांबायला नाही, फक्त काय आपलं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, डिलिव्हरी होतं ते नाही. तुम्ही इथे काय चाललंय वरती खाली ते पण तुमचा जबाबदारी आहे. उद्या काय झाली तर त्याची जबाबदारी कोण? आम्हाला इथे बसायला लागलं. दुसऱ्यांनी जे पास ऑन केलं कमेंट, ते म्हणजे की ते व्हिडिओमध्ये नाही कव्हर आहे ती जागा. म्हणजे उद्या तिथे चोरी झाली किंवा काही तुम्हीच बघा त्या व्हिडिओमध्ये कव्हर आहे की नाही, आणि जर कव्हर असेल तर तुम्हीच बघा ते काय करत होते. ते व्हिडिओ फुटेज आम्हाला हवंय आणि ते पब्लिकली जायलाच हवं.